आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. पहा, आमच्या नारळाचे नारळ काढण्यासाठी आपले प्रसिद्ध नामांकित साधने भाऊ ह्या ठिकाणी नारळ काढायला आलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांना फोन केला, सर म्हणजे आहे ह्या भागातच आहे. ठीक आहे, आता ते तुम्हाला नारळाचं पाणी देणार आहेत. अवश्य नारळाचं पाणी प्यायला या. ठीक आहे, जरा आपली माहिती सांगा साहेब. मी अंकलकोपचा रहिवासी आहे. नारळ काढण्याचा व्यवसाय आहे माझा. झाडाला आम्ही 100 रुपये घेतो आहे. प्रत्येकी झाड 100 रुपये. पाण्याचे असू दे, तयार असू दे, नारळ काढून देतो. ओके ओके, धन्यवाद. तुम्हाला फोन नंबर सांगा किंवा आमच्या लोकांना. आमचा फोन नंबर आहे 8806 74 0038. अजून एकदा सांगा. 8806 74 0038. ओके, थँक्यू. हे पहा, त्यांनी हे दुसरं झाड हे नारळ पाडलेले आहेत आणि हे त्यांचं अवजार. ह्याला काय म्हणतात हो? नारळ काढणे शिरे. नारळ काढणे शिडे होय. ओके ओके, ठीक आहे, चालू दे. हां, झाडाला 100 रुपये घेतात. तुम्हाला कसले पाहिजे तसले ते नारळ घेतात. हा आमचा विनायक. सकाळच्यान कामकाज सुरू आहे. त्याला म्हटलं, ये आप्पा पे नारळ आणि पोरांना बी बाटली भरून घेऊन जा. नारळ काढण्याचं तात्पर्य म्हणजे, अहो मी आता कालपर्यंत रोज तसं शेताकडे येतो, पण आता आलो आणि थोड्या वेळापूर्वी बघितलं तर कोणतरी एक लांडगा, कोणतरी चोर या आवडी शिवारामध्ये सोकावलेला आहे. बघा, त्यानं असं नारळ फोडून आतलं गट्टू घेऊन गेलेला आहे. अहो एक का दोन, अहो 5-6 नारळ त्यानं उदो उदो केलेला आहे. पहा, अशा प्रकारे शिडी बांधलेली आहे त्यांनी. कसं माकडाच्या पेक्षाही गतीने ते जातात, पण माकड ही शेवटी माकडच असते हो. पहा, आता वरचे नारळ कसे टपा 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 पडतात बघा. 2 झाडं मोकळी केलेली आहेत. हां, ठीक आहे. पहा, राग येण्याचं कारण म्हणजे आम्ही मालकानं, शेतकऱ्यानं कशासाठी हे करायचं. एखादं झाड जीवापरी जगवायचं आणि ह्या चोरांनी, हरामखोरांनी घेऊन जायचा तोंडाला शब्द येतो, अरे मागून घे ना तुला. हे बघा, हे अशा प्रकारे हे सोलून आतलं बकलं घेऊन गेलेलं आहे. लाज वाटायला पाहिजे हो ह्यासनी. रोज म्हातारे येतं कशाच तरी आशेनं बाबा एखादा नारळ पडलेला वगैरे, पण त्या चोर भाड्यानं लाजा वाटत नाही दुसऱ्याचं चोरून खाताना. तर अशा प्रकारे हे पाहिल्याबरोबर माझा राग अनावर झाला. मग लगेच ह्या चांदणे भाऊंना फोन केला, अण्णा या. तर अशा प्रकारे चांदणे भाऊ आता वरती चढत आहेत. थांबा अरुण भाऊ, थांबा, मी जरा इकडे पलीकडे जातो. एखादी आलेली डांग ते देखील काढतात. शिवाय नारळाच्या झाडावरती ही अशी जी काही कसपटं वगैरे असतात हे देखील हे काढायचं कामकाज करत असतात. हे पहा, अशा प्रकारे त्यांनी या एका झाडावरून ही असली घाणसाण काढलेली आहे. नारळ चकाचक करायचं काम करून देतात. ठीक आहे, आता प्रत्यक्ष नारळ पडत्याला आपण अकदे का हाल पाहूया. तुम्हाला त्यांनी परिचय दिलेला आहे. अशा प्रकारे खास तुमच्यासाठी नारळ कसे काढले जातात. ओके, नाईस. शेतकऱ्याला शेतात काय असेल तर सगळी अडचणच आहे. फडकरी माझं न हो माझ्या बाच म्हणून नारळी खातात, काम सोडतात आणि मालक नसल्याला बघून हे नारळ वगैरे खातात आणि काय काय चोरून न्यायचं, काय करायचं, जाळा आणि काटू काय ठेवायचं नाही. शेतकऱ्याचं जेवढं असेल तेवढं लुबाडायचं बघा. अहो काय ह्यांना आणबीन नसल्यासारखं इकडे कशाला आले ते काही कळणं झालं. आणि नुसतं फडकरीच नव्हे, आमचं शेजारचं देखील असतात हो. जो काय चोर असतो की नाही तो लक्ष ठेवून असतो. पहा, असं आपल्या पाणी प्यायला घ्या. हां, ठीक आहे. अशा प्रकारे झाडाला 100 रुपये या दराप्रमाणे
हे अंकलखोपचे रहिवासी चांदणे भाऊ जवळपासच्या अनेक गावामध्ये जाऊन हे आपलं कामकाज करत असतात, उदरनिर्वाह करत असतात. कशालाही मन दावत नाहीत. उलट मुलाबाळांना मालकांना नारळाचं वरचं कवच काढून पाणी प्यायला देतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे पहा, हे आता पाणी नारळ आहे. गाड्यावर मुंबईला जर गेला तर 100 रुपयाच्या खाली काही बोलत नाहीत. तर आपण आणि अरुण भाऊनी त्या पोत्यामध्ये नारळ बऱ्याच काम सुरू आहे. आता चोरांची धन करण्यापेक्षा आपणच आपल्या घरात नेऊया ना. म्हणजे जाऊ दे, आता काय तोंडातून अपशब्द गेला असेल तर मी क्षमा मागतो, पण असं करू नये. मागून घ्या. मागून घेतल्यानंतर आम्ही काय नाही म्हणतोय का? खायची वस्तू तुम्हाला खावा म्हणणारच आहे, पण चोरून म्हणलं की मग काय बरोबर नाही. मग तळपायाच्या आग मस्तकाला जाती. हा ना, घेतले घ्या. काय पाटातले घेतले ते. हो, ओके, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.